अधिकारी यांच्या समवेत आज या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये रॅली जवळपास पूर्ण झालेली आहे आणि आमच्या सहकार्यामध्ये आणि लोकांच्या मध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाला। आज येणाऱ्या 2 तारखेला ते भारतीय जनता पार्टीची सत्ता पंढरपूर नगरपालिकेवर तर येणारच आहे आणि 3 तारखेला गुलाल हा आमचाच असणार आहे एवढं नक्की। पंढरपूर मंगळवेढामध्ये जसा आपला विजय झाला तशाच पद्धतीनं विक्रमी मताने या ठिकाणी विजय होणार आहे। जसं कालच्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला विजय या ठिकाणी झाला त्यावेळेला मला वाटतं 4,500च्या आसपास पंढरपूर शहरामधून लीड होतं, परंतु आता आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मला वाटतं त्याच्यापेक्षा दुपटीनं लीड हे 100% मिळेलच मिळेल आणि आमची नगरसेवक पदाची सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येतील एवढं नक्की त्याला आवाज एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी ही जगामध्ये सर्वात मोठी पार्टी म्हणलेली आज भारतीय जनता पार्टी। त्यामुळं सर्व जाती धर्म पंथ सर्व घटकाला घेऊन जाणारा हा पक्ष आहे, म्हणून जगामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी बघते आणि निवडणूक कुठली छोटी असो मोठी असो किंवा कशीही निवडणूक असो तर त्या निवडणुकीकडे बघताना भारतीय जनता पार्टी हे छोटी आहे का मोठी आहे हे कधीच बघत नाही। निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनेच आम्ही लढलो जातोय आणि ही सुद्धा निवडणूक या ठिकाणी प्रत्येक आमची निवडणूक प्रतिष्ठेचीच असते। त्यामुळं पंढरपूरची या नगरपालिकेची सुद्धा किंवा या जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आमच्या प्रतिष्ठेच्या निवडणूक की पंढरपूरमध्ये मराठा उमेदवार मिळाला नसल्यामुळं कुठेतरी फटका बसू शकतो असं यांचं मत आहे। नाचता येणं अंगण वाकडं अशी परिस्थिती समोरच्याची झालेली आहे आणि आता अशी परिस्थिती होत असताना त्यांना बोलायचा काहीच विषय नाही। आता मी पाठीमागेही म्हणत होतो की मागची पोटनिवडणुकी झाली ती लोकसभेला पदार्पण झालं, लोकसभा झाली कुठल्या पक्षाकडून पैसे घेतले, त्याच्यानंतर आले विधानसभेला वेगवेगळ्या पक्षाकडून वेगवेगळ्या ऑफर घेतल्या, परत वेगळं तिकीट आता घेत असताना आता या नगरपालिकेचे म्हणजे आमदारकी तुम्हालाच पाहिजे, नगरसेवक ही तुम्हालाच पाहिजे, ते काय लावलंय काय? आता हे कुठेतरी तुम्ही थांबवलं पाहिजे आणि आपल्या मार्फत की आज मी त्यांना या नम्र आवाहन करतो, उगाच बोलाची कडी बोलाचा भात असं करू नका। तुम्ही विनाकारण आमच्या उमेदवाराला सुद्धा शिवतीर्थावर या आम्ही ब्लू प्रिंट करतो हे सगळं खरं आहे। अहो आजपर्यंत गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या घरात ही सत्ता होती, तुम्ही एवढं सांगा की या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये किती निधी आणला आणि काय काय कामं केली हे तुम्ही सांगा। आम्ही जेवढा निधी या पंढरपूर शहरामध्ये आलेला आहे तेवढ्या तुमच्या अख्ख्या कारकिर्दीमध्ये मतदारसंघामध्ये जरी असला तर त्या ठिकाणी आम्ही ते मान्य करू। दादा उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा सांगोल्या होत आहे, त्या दरम्यान पूजा आपली देखील सभा त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब येणार आहेत काही? कसं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांच्या नियोजित वेळा आहेत, त्यांचं सुद्धा सगळं टाईट प्रोग्राम आहे। त्यामुळं माझ्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये दोन्ही नगरपालिकेला की आम्ही वेळ मागितली होती, परंतु त्यांची वेळ आम्हाला त्या ठिकाणी मिळाली नाही। या जिल्ह्यामध्ये अक्कलकोट आणि सांगोला या 2च ठिकाणी त्यांच्या सभा आम्हाला मिळाली। कदाचित त्यांना अशी आहे का म्हणजे या ठिकाणी नगरपालिकेची सत्ता भाजपची त्यामुळे कदाचित नाकारलं गेलं आपण असल्यामुळे? असं काय नाही आहे, ज्या ठिकाणी मागणी आणि त्यांची नियोजित लागणारी वेळ या दोन्हीचा समन्वय झाल्यानंतर ती वेळ देतात आणि त्या पद्धतीनं सांगितलं जातं की इथं आमची श्युअरिटी ही तर त्यांना त्यांच्या मनात खात्री आहे आणि 100% आहे। माझ्या मतदारसंघातल्या दोन्ही नगरपालिका या बहुमताने त्या ठिकाणी येणार आहेत। आमचे सर्वचे सर्व नगरसेवक हे या ठिकाणी निवडून येणार आहेत हे नक्की। खरं म्हणजे मतदारांचं त्या ठिकाणी काही ठिकाणी गेल्यानंतर काही समस्यालाही आम्हाला सामोरं जावं लागतं आणि काही ठिकाणी मतदारांच्या चेहऱ्यावरचं समाधान सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी बघावं लागतं की मतदार सुद्धा अतिशय आनंदानं आम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगतात, दादा तिथं आम्ही चिखलातनं जात होतो, आतापर्यंत आम्ही सगळी मतं दिली, आता पहिल्यांदाच तुम्हाला मतं दिली आणि तुम्हाला मतं दिल्यानंतर तुम्ही लगेच आम्ही तुम्हाला सांगितल्या लगेच हा रस्ता दिला, काँक्रिटीकरण केलं,
त्या एवढ्या ड्रेनेज अशी परिस्थिती होती की आम्हाला ड्रेनेजमधनं जावं लागायचं. पण बऱ्याचशा ठिकाणी ड्रेनेजच्या समस्या सुद्धा सोडवून आम्ही केलेल्या आहेत. काही ठिकाणी पाणी मिळत नव्हतं, त्या ठिकाणी पाणी देण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. आरोग्याच्या समस्या ह्या बऱ्यापैकी आम्ही या ठिकाणी ज्या समस्या होत्या त्या समस्या निवारण करण्याचं सुद्धा काम आम्ही केलेलं आहे. आणि नक्कीच या आपल्या शहरातील सुशोभीकरण असेल, उड्डाणपूल, आता ही उड्डाणपुलावरती त्यांची टीका होती, त्यांना एवढं कळत नाही उड्डाणपुलाकडे येणारा रस्ता हा पहिल्यांदा पूर्ण करावा लागतो आणि परत उड्डाणपुलाचं काम चालू करावं लागतं. ते त्याला काम कसं करावं हे अजून त्यांना माहित नाही, कुठल्या पद्धतीनं काम करावं हेच माहित नाही. नुसतं हे बोलपंची हे करून कुठं लोक मत देत नसतात. फक्त त्यांच्यात एकच गुण चांगला आहे हे आम्ही मान्य करतो, तो म्हणजे बोलण्याचा. फक्त बोलण्यापुरतंच त्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत नुसत्या बोलण्यावरच मतं मिळवणे असेल किंवा लोकांचं परिवर्तन करण्याचं, पण कामाचं आणि लोकांना देणारी वेळ हे त्यांच्याकडून कुठल्याही गोष्टी झालेल्या नाहीत. आणि ही निवडणूक सुद्धा झाल्यानंतर आमचं चॅलेंज आहे त्यांना की परत सरपलीचे सरपंच करा, म्हणून माझ्या आणि प्रशांत मालकाच्या पाठीमागे 100% लागतील हे खात्रीने मी सांगतो. डिबेटसाठी वारंवार आव्हान करण्यात येते विरोधकांकडून. अहो डिबेट कधी बी येऊ द्या, डिबेट करायला तुम्ही लोकांच्यातनं गेलं पाहिजे, लोकांच्या समस्या गेली पाहिजेत. कोण तर लिहून देतंय त्याच्यावरच तुम्ही तेवढ्याच गोष्टीवर बोलायला लागला. अहो डिबेट कशाला करायचं, तुम्हाला त्याची माहिती पाहिजे. तुम्ही मला सांगा, स्वर्गवासी भारतनानांचे ते सुपुत्र आहेत, तर ते मला एकदा तुम्ही आता सर्व पत्रकार असतील किंवा या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम केलेले आमच्याबरोबर आलेले सगळे सहकारी आहेत. एका तरी माणसाने त्या नानांनी सांगितलं असेल की माझा भगीरथ लय चांगला आहे असं म्हणणारा एकही माणूस कुणी सांगावं, आम्ही म्हणाल ते आहे. त्यांच्या नानानेच त्या ठिकाणी त्यांना कधी हे केलं नाही आणि आज ते काय सांगतात. विरोधक असं म्हणतात की कुठं तर आमदार साहेबांच्या कार्यकर्त्याला पंढरपूरमध्ये डावललं जाते. एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी ही शिस्तीचा पक्ष आहे. त्या शिस्तीच्या पक्षामध्ये कुणालाही डावललं जात नाही. प्रथम आमच्या मुलाखती झाल्या या आपल्या तालुक्यामध्ये स्वर्गवासी औदुंबरांना असतील, स्वर्गवासी मोठे मालक असतील, यांनी इथं राजकारण केलं. म्हणजे वेळ पडली, तालुक्यावर वेळ पडली, दोघंही मिळून एकत्र आले आणि मैत्रीपूर्ण निवडणुका लढत गेले. परंतु असं विष पेरण्याचं काम आतापर्यंत कधी झालेलं नाही. आता ही निवडणुकीचा नवीन फायदा झालेला आहे. जातीवादाचं विष आपल्या शहरामध्ये पेरण्याचं काम सध्या चालू आहे. ते विष कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे, सगळ्या लोकांनी ओळखलं पाहिजे की याचा फायदा काहीच नाही आहे, पण याचा 100% तोटाच होणार आहे. की नुसत्या जातीवर मी जरी म्हणलं मी कुठल्याही जातीचं, तर एका जातीवरती त्याचा व्यवसाय होऊ शकत नाही किंवा कुठल्याही गोष्टी त्याला होऊ शकत नाहीत. सगळ्या लोकांची, सर्व जाती धर्मातल्या लोकांची आपल्याला मदत घ्यावी लागते आणि तर या सगळ्या निवडणुका असतील, व्यवसाय असेल, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, हे सगळ्या गोष्टी त्या निमित्तानं होत असतात. ओके. मला एक सांगा, आता एक प्रश्न आहे माझा की दलित आणि मुस्लिम हे समाज हे बीजेपीच्या विरोधामध्ये कायमस्वरूपी राहील, तर आता कुठे एकत्र येणार असं फक्त बोललं जातं. एक लक्षात घ्या, बिहारमध्ये जवळजवळ मला वाटतं 25-30% वरती मुस्लिम समाज आहे. त्या ठिकाणी इतिहास घडला आहे की एवढ्या बहुसंख्य लोकांनी आतापर्यंत कधीच एवढे आमदार जनतेने निवडून दिलेले नाहीत. तेवढे आमदार त्या ठिकाणी मुस्लिम समाजाने सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार तिथे निवडून दिलेले आहेत. त्यामुळं हा बदल खूप मोठा होऊ लागलेला आहे. तुम्ही म्हणजे ह्याच्यावरती निश्चिंत राहा. काय वाटतंय 3 तारखेला गुलाल दुसरं काय. मतदारांना शेवटी काय आव्हान करा, पूर्वीसारखी निवडणूक राहिली नाही, एका वेगळ्या टप्प्यावर येऊन घेतलेला आहे प्रचार, शेवट काय आव्हान करा. मी आपल्या सर्व जनतेला नम्र आवाहन करतो, भारतीय जनता पार्टीचा या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी आपण जिथं जिथं कमळ चिन्ह दिसतंय तर या समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं. आणि या शहरामध्ये अनेक कामं आपल्याला भूमिगत गटारे असतील, रस्ते असतील किंवा अन्य सेवा सुविधा देण्यासाठी हे आपल्याला निधी या महायुतीच्या सरकारमधनं आपल्याला घेऊन यायचा आहे. आणि नक्कीच आपण बहुमोल जर आशीर्वाद मतरूपी दिला तर नक्कीच या सगळ्या गोष्टी, या शहरातल्या विकासाच्या गोष्टी मी, प्रशांत मालक, आम्ही सर्व नगरसेवक आमच्या नगराध्यक्षांना घेऊन सरकार दरबारी मांडून या शहरासाठी लागेल तेवढा पैसा, लागेल तेवढा निधी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करू. मी नागरिकांना एवढंच नम्र आवाहन करतो की आपण मतरूपी आशीर्वाद
आमच्या कमळाच्या सर्व उमेदवारांना आपण द्यावा ही विनंती करतो.